तर भुयारी गटार ही योजना देखील त्यांच्या 10 वर्षाच्या वैभव नाईक यांच्या कारकिर्दीत रखडलेली आहे. आज सफाई कर्मचाऱ्यांची निवासस्थानं ही सुद्धा वैभव नाईक यांच्या काळातच होऊ घेतलेली हे संकुल होतं. आज तुम्ही मला सांगा, या त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 2.5 वर्षाच्या 4 वर्षाच्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माझ्या सफाई कर्मचाऱ्यांनाच वाऱ्यावरती राहावं लागतंय. याला जबाबदार कोण? अशा असंख्य त्रुटी आहेत ज्या मागच्या काळातल्या आमदारांमुळे, मी परत जबाबदारीने सांगते, मागच्या काळातल्या आमदारांमुळे आम्हाला सहन करावे लागतात आणि आमच्या मालवण शहराचं नुकसान हे त्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. आणि आज चोराच्या उलट्या बोंबा म्हणून त्यांचे नगरसेवक आमच्यावरती ताशेरे ओढतायत. आणि आमदार निलेश राणे यांनी जो भरमसाठ निधी या नगरपालिकेमध्ये दिलाय, या निधीची ते 10 वर्षात त्यांचे आमदार करू शकले नाही. काही कामं आहेत ती त्या आमदारच्या काळातलीच आहेत. त्यामुळे त्याला किती जबाबदार तो माणूस आहे त्यांचा आमदार, हे त्याने लक्षात घ्यावं. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज जे काही 4 दिवस मालवण शहरामध्ये चाललं आहे, जो व्हिडिओ फिरत आहे त्याबद्दल मी जरा बोलते आहे. आज मी मालवणची नगराध्यक्ष आहे. मालवणचं नाव कुठेही खराब होऊ नये त्यासाठी आमचा हा सर्व प्रयत्न आहे. आपले तपस्वी महेकर यांनी जो पाणी पुरवठाचा विषय काढला, आज त्यांच्या वैभव नाईक यांच्या काळात हा 10 वर्षात हे काम का रखडलं होतं हे त्यांनी पहिलं क्लिअर करावं. आणि त्यावेळी त्यांच्या आईसुद्धा इथे होत्या, नगरपालिकेत होत्या, मग का नाही त्यांनी ह्याविषयी बोलले. तसेच दुसरं म्हणजे आता हे प्रशासन आहे, ते प्रशासन योग्यरित्या काम करत आहे. पाणी पुरवठ्याचं असेल, कुठच्याही पद्धतीने आपलं काम चालू करत आहे, त्या दिशेने त्यांचं काम चालू आहे. दुसरा मुद्दा आहे तो एक भुयारी गटाराचा. आता भुयारी गटार ही योजना देखील त्यांच्या 10 वर्षाच्या वैभव नाईक यांच्या कारकिर्दीत रखडलेली आहे. आणि तेव्हा प्रशासन होतं, मध्ये 4 वर्ष प्रशासन होतं आणि त्याच्या अगोदर वैभव नाईकांची सत्ता होती. आमचे माजी नगराध्यक्ष पण त्यावेळी होते. मग का नाही त्यावेळी पूर्ण झाली ही योजना आणि का नाही त्यांनी प्रयत्न केले ही योजना पूर्ण होण्यासाठी? मग तेव्हा त्यांनी प्रश्न का नाही विचारले? तेव्हा त्यांच्या आईसुद्धा होत्या तपस्वी महेकरांच्या. मग त्याबद्दल त्यांनी त्यावेळी का आवाज उठवला नाही? तसेच दुसरे म्हणजे आपण आता 4 वर्षात प्रशासकीय कालावधी होता ते आपल्याला माहितीच आहे. तेव्हा पण वैभव नाईक गेले 2.5 वर्ष आमदार होते. त्यावेळी त्या योजनेसाठी त्यांनी काय योगदान दिले? पुढचं म्हणजे त्यांनी आता एक मुद्दा उचलला की कचऱ्याविषयी. तर कचरा हा योग्य पद्धतीने आता चाललेला आहे, सर्व काही आहे, पण त्याच्या आधी कसं काम चालू होतं ही पूर्ण जनता जाणत आहे की काय प्रकारे, कशा प्रकारे. ज्यावेळी आमचे आमदार साहेब निवडून आले त्यावेळेपासून हे योग्य प्रकारे काम चालू आहे सर्व कचऱ्याविषयी. आजपर्यंत कचरा संकलनाविषयी नगरपालिकेकडे एकही तक्रार नाही आमच्याकडे. आणि जी काय तक्रार असेल आपल्या नागरिकांची ती मला फोन करतील किंवा आपल्या स्थानिक नगरसेवकांना फोन करतात आणि त्याच्याबद्दल एकही तक्रार लेखी स्वरूपात प्रशासनाकडे नाही. दुसरा म्हणजे आता आपण शहरात कॉम्प्लेक्स आहेत, कुठचे त्यांनी सुद्धा कुठच्या प्रकारची कंप्लेंट केली नाही की आमच्याकडचा कचरा नेत नाही आहे किंवा काय. आणि आम्हाला इथे येऊन फक्त 7 किंवा 8च महिने झाले आहेत. आता आम्ही हे सर्व कामे आपण निलेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. मग ह्याच्या आधी कोण होतं? प्रशासन होतं 4 वर्ष. त्याच्या अगोदर आपली वैभव नाईक आमदार होते. मग त्यावेळी त्यांनी का नाही हे सगळं कामं केली? मग तेव्हा काय नाही बोलले हे तपस्वी महेकर? आणि दुसरा मुद्दा आता एक आहे की आपण ही उपोषणा बाबतीत ही चर्चा आम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली की आपण ऐकून घेऊन त्यांचा योग्य प्रकारे समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यालाही त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळेच मला ही आता पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि आज आम्ही निवडून आल्यावर आता आम्हाला 8 महिने झाले. आमदार साहेब निलेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास करण्यास कटिबद्ध आहोत. आमदार साहेबांनी आज जवळजवळ 22 कोटी एवढा निधी मालवण शहरात आणला. ह्या 8 महिन्यात 7-8 महिन्यात 22 कोटी एवढा निधी आणला त्यांनी. आणि त्या 8 कोटी निधीचा कसा वापर करायचा ते आम्ही त्याच्या प्रयत्नात आहोत. तसेच दुसरं म्हणजे आपण मामा वरेरकर नाट्यगृह असेल, मामा वरेरकर नाट्यगृहाच्या मल्टीप्लेक्स हॉलचं काम चालू केलेलं आहे. तसंच भाजी मार्केट आहे.
ही वैभव नाईक यांच्या कार्यकर्तीत चालू झालेलं काम आहे. त्याचं पण खापर आज ते आमच्यावर मारत आहेत. हे कितपत योग्य आहे? तसेच आज बैठक घेऊन जे काम चालू करण्याची त्यांनी सूचना दिली आहे ती कोणत्या प्रकारे त्यांनी काम हे केले आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे निवासस्थान हे इमारत देखील वैभव नाईक यांच्या कार्यकाळीत झालेले आहे. त्यांचे पुढे काय झाले? मागील 4 वर्षात प्रशासकीय कालावधी त्यांच्या कोणत्या प्रकारचा पाठपुरावा झाला आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आज हे सर्व कर्मचारी वाऱ्यावर आहेत. आज त्यांच्या निवासी संकुलनासाठी आम्ही पुढाकार घेऊन ते काम चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत. आज मालवण शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझ्या सकट सर्व सहकारी माझे नगरसेवक नगरपालिकेत विश्वासाने पाठविले आहेत. कोणी पाठवले तर जनतेने पाठवले. जनतेने आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आणि ह्या विश्वासाचा सार्थक करण्याचे आम्ही आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. ती मालवण शहराची बदनामी करू नये अशी मी त्यांच्याजवळ अपेक्षा करते की मालवण शहराला कुठेही त्यांनी बदनाम करू नये. आज नगरपालिका प्रशासन तसेच प्रथम नागरिक म्हणून मला शहरातील नागरिकांनी केलेल्या 7 कंप्लेंट्स मला त्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही एक नवीन ॲप तयार करत आहोत आणि खरोखरच तो मालवण शहरातील जनतेच्या तक्रारी निवारण करण्यासाठी एक स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन आणि नगराध्यक्ष म्हणून मी अशा तिन्ही लोकांना तो ॲप संदर्भात माहिती एखादी आता कंप्लेंट केली किंवा पाण्याची असेल लाईट गेलेल्याची असेल त्या संदर्भात लगेच ह्या तिन्ही लोकांकडे ती कंप्लेंट जाणार आणि कोण पाठपुरावा करत आहे किंवा नाही करत आहे हे त्या ॲपवर आम्हाला कळेल, मला कळेल किंवा प्रशासनाला कळेल आणि त्या संदर्भात आम्ही एकदम त्या ॲप तो तयार झालेला आहे. काल आम्ही सभागृहात त्याची माहितीपट सगळा दाखवला कशा प्रकारे तो ॲप होणार आहे किंवा जनतेत म्हणजे एक लोकांना नगरपालिकेत कंप्लेंट यायला नको त्यासाठी आम्ही तो ॲप बनवला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी दीपक पाटकर शहर प्रमुख आणि मालवण नगर परिषद उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा समिती उपाध्यक्ष सभापती. मी आपल्याला सांगू इच्छितोय हे जे काही 8 दिवस किंवा काय जे चाललं आहे पाण्यासंदर्भातच्या बाबतीत जर मी बोलायचं झालो तर बरेच दिवस या विषयाला काही वेगवेगळी वळणं लावायचं काम हे विरोधी लोक आज काम करतायत. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की तूप खाऊन रूप नाही येतच आणि पैशाची सोंग करता येत नाही. ते पैसे आणावे लागतात. त्याच्यासाठी आमचे जिगरी आणि आमचे कार्यसम्राट आमदार निलेशजी राणे हे आज कार्य करत आहेत. जे ते बेछूट आमच्याकडे आरोप करतायत की पाणी पुरवठ्याचं जे काम चालू आहे ते मला वाटतं मी खुर्चीवर बसल्यानंतर आतापर्यंत ज्याची काम चालू झाल्यापासून सगळ्या अपडेट मी घेत असतो आणि त्याचे अपडेट मी तुम्हाला मोबाईलमध्ये सगळं दाखवू शकतो. आणि आज तर मला असं वाटत नाही आहे की जी पाणी पुरवठा चालली आहे आणि ते PMC काय करत राहिले आहेत त्या PMCमुळे काय काम थांबत नाही आहे. काम हे झालं पाहिजे कारण ही जी नळपाणी योजना ही संपूर्ण मालवण शहरासाठी आणि मालवणच्या आजूबाजू गावातील लोकांसाठी ही पाणी पुरवठा योजना राणे साहेबांनी पहिल्यांदा आणली. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आमचे आमदार निलेशजी राणे यांनी ती पुढे नेण्याचं काम हे आमचे आमदार करतायत. आणि आता हे बेछूट सध्या आपल्याला तोंडाला जे येईल ते बोलत असतात. जिथे जायचं साईडवर जाऊन कामं बघायची, हे काम बोगस ते काम बोगस. मग मी काय म्हणतो बोगस काम झालंच कुठे? अजून 30% काम आज पूर्ण झालेलं आहे आणि ते 30% काम पूर्ण झाल्यानंतर ह्या कामाचं काम चालू असताना कुमार म्हटला नळपाणी योजना येऊन ठेपली आणि तिथे काही लोकांनी त्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा तिथली जनता असेल त्यांनी ह्या पावसाळा असल्यामुळे त्यांनी सगळं काम त्यांनी थांबवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या जनतेचा आदर करून आणि ग्रामपंचायतीचा आदर करून ते काम थांबवलं गेलं. कारण उद्या काहीतरी खोदाई करताना कुठे गटार काहीतरी पाण्याने भरला आणि काही इन्सिडेंट घडला त्याला जबाबदार कोण? पण त्या लोकांनी 30 तारीखला सुद्धा या नगरपालिकेमध्ये जे कोण काम करताय ठेकेदार त्या ठेकेदारांनी दिलेलं आहे. त्यामुळे
उगाच काहीतरी सांगायचं की PMC नाही आहे, PMC मुळे ते काम थांबलंय. काम कुठे थांबले नाही, काम हे दर्जेदारच झालेलं आहे. कोणी उठसूट येऊन याच्या आमच्या सत्ताधाऱ्यांवर काही जर आरोप करत असतील तर ते आम्ही खपून घेणार नाही. आणि ह्याच्या पुढे जसं तुम्ही बोला तसंच सडेतोड उत्तर तुम्हाला दिलं जाईल. आणि ह्या बाबतीत कुठच्याही प्रकारचे आम्ही ऐकणार नाही. आणि आमदार निलेश राणे यांनी जो भरमसाठ निधी या नगरपालिकेमध्ये दिलाय, या निधीची ते 10 वर्षात त्यांचे आमदार करू शकले नाही. काही कामं आहेत ती त्या आमदारच्या काळातलीच आहेत. त्यामुळे त्याला किती जबाबदार तो माणूस आहे त्यांचा आमदार हे त्याने लक्षात घ्यावं. त्यामुळे त्यांनी काही बेछूट काहीतरी बोलून लोकांची दिशाभूल करू नये. आणि जर लोकांची जर ते काम बोगस असेल किंवा काय असेल तर ते काम लोकांनी आमच्या नगरपालिकेमध्ये आम्ही नगराध्यक्ष आमचे सर्व नगरसेवक आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये नेहमी बसलेलो असतो. ज्या काही तक्रारी नागरिकांच्या असतील त्या नागरिकांच्या तक्रारी आम्ही त्यांचं निवारण करण्यासाठी बसलेलो आहोत. त्यामुळे ही जी पाणी पुरवठा योजना ही आम्ही 100% हुक अँड हुक पूर्ण करणार. त्याच्यासाठी आमचे आमदार अजून काही निधी लागतील, काय लागेल तो निधी भरमसाठ निधी आणण्याचं काम आमचे आमदार करतील. आणि त्याच्यामुळे ही नळ पाणी योजना लोकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्य निरोगी राहावं याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणी त्याची बाळगू नये. हे काम हुक अँड हुक होणारच. नळ पाणी योजना होणारच. कोणी किती काय केलं तरी आम्ही त्यांना दुमाडणार नाही. आणि ह्याच्या पुढे जर काय सांगायचं असेल तर तुम्ही सांगा. आम्ही इथे बसलो आहे तक्रारीचं निवारण करण्यासाठी. त्यावेळी जनतेला जे आम्हाला देता येईल त्या जनतेला आम्ही देणार आहोत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ज्याची बिलं आपण नगरपालिकेमधनं दिली जातात ती बिलं अशीच काही दिली जात नाही. त्याला थर्ड पार्टीचं इन्स्पेक्शन केलं जातं आणि त्यावेळीच त्या बिलाची रक्कम दिली जाते. असं कोणी सांगत असेल तर तो चुकीचा आहे. कारण आमच्यापेक्षा ह्या वरच्या अधिकाऱ्यांपेक्षा वरचे अधिकारी बसलेले आहेत. ते तपासणी केल्याशिवाय कुठच्याच बिलावर सही करत नाहीये. त्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय कुठचंही बिल देता येत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे लोक आज पुढे पुढे धावत आहेत. जय महाराष्ट्र. गेले 4 दिवस आपण बघतोय की कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांवरती ताशेरे ओढले जात आहेत. खरं तर मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की जे ताशेरे आमच्यावरती ओढतायत तर गेल्या 10 वर्षात त्यांचेच आमदार या विभागाचं प्रतिनिधित्व करत होते. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्या स्वतःच्या सख्या आई या सभागृहाच्या लोकप्रतिनिधी होत्या. आणि या ज्या गोष्टीसाठी ते उपोषण करतायत आणि ते सिद्ध करतायत की माझ्या आईने लोकप्रतिनिधी असताना कुठलीही गोष्ट केलेली नाही हे मी आवर्जून सांगते. कारण अशा पद्धतीचे ताशेरे करत असताना गेल्या मागच्या 5-10 वर्षात ज्या काही गोष्टी झाल्यात आणि त्याला आपल्या कुटुंबातली एक जबाबदार व्यक्ती सुद्धा लोकप्रतिनिधी होती हे त्यांनी विसरता कामा नये असं मला वाटतं. मला वाटण्यापेक्षा हे जनतेला पण हेच वाटतं. कारण जनता त्यांच्या उपोषणावरती हेच म्हणते आहे की त्यांनी आपल्याला हवे ते व्हिडिओ तयार केलेत, AI ने व्हिडिओ तयार केलेत, पण व्हिडिओ तयार करून कुठलाही माणूस लोकप्रतिनिधी होत नाही. लोकप्रतिनिधी होण्यासाठी तेवढी तळमळ, खरोखरीची तळमळ ही असणं खूप फार गरजेचं असतं. आज बघा त्यांनी कचऱ्यावरती, मी आरोग्य सभापती म्हणून जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगते की त्यांनी कचऱ्यावरती एवढा मोठा सगळा व्हिडिओ केला. आज खरोखरच कचऱ्याची समस्या मालवणवासियांना गेल्या 5 वर्षातली आणि आता चालू असलेल्या कचऱ्याच्या प्रश्नांवरती मालवणवासी साक्षीदार आहेत. आज मालवण ही पर्यटनाची राजधानी आहे. पण असं असताना गेल्या काही वर्षांमध्ये कचऱ्यावरती ज्या पद्धतीने तो कचरा उचलला जात होता किंवा ज्या पद्धतीने मालवण शहरात कचऱ्याचे ढीग असायचे आणि आज हे कचऱ्याचे ढीग कशा पद्धतीने कमी झाले आहेत हे आम्ही सांगण्याऐवजी मालवणची जनता सांगते आहे. आणि कचरा ही अशी प्रक्रिया आहे किंवा अशी गोष्ट आहे की ती सातत्यानं होतच असते. त्यामुळे कचऱ्याच्या विषयावरती त्याला कुठेतरी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्येक लोकप्रतिनिधीचं हे कर्तव्य आहे की माझ्या प्रभागात, माझ्या विभागात कचरा होता कामा नये, तर त्याच्यासाठी जनजागृती करणं हे पहिलं पाऊल असायला पाहिजे. आरोप प्रत्यारोप करून कधीही कुठल्या गोष्टीवरती सोल्युशन निघत नाही. त्याच्यासाठी जर मला तळमळ असेल, मी त्या प्रभागाचा लोकप्रतिनिधी असेल, तर जनजागृती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज ते म्हणतायत की कचरा उचलला जात नाहीये आणि त्यामुळे मालवण शहराची शान कुठेतरी मालवण शहर अस्वच्छ होत आहे. पण त्या लोकप्रतिनिधींना मला हे सांगायचं आहे की तुमच्या प्रभागातल्या जनतेनं कचरा रस्त्यावरती आणून टाकता नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केल्या आहेत?
ही त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. आज माझ्या प्रभागात सुद्धा जर कचराचे ढीग होत असतील किंवा ह्याच्या आधी होत होते, परंतु आज त्या प्रभागातले कचऱ्याचे ढीग हे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक लोकांमध्ये जनजागृती करून कमी केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा दुसरा मुद्दा होता की जी कचऱ्याची बिलं निघतात ती खोटी आहेत. या त्यांच्या आरोपाला मी सांगेन की घनकचरा अधिनियम 2016 या अधिनियमाच्या अनुषंगाने ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याप्रमाणेच ते अंदाजपत्रक तयार केलेलं गेलं होतं. आणि त्या अंदाजपत्रकात कुठेही मी जाणीवपूर्वक परत जबाबदारीने सांगते आहे की घरोघरी कचरा संकलन ही त्याच्यात नमूद केलेली गोष्ट आहे, परंतु 2016च्या घनकचरा अधिनियमात हे सांगितलेलं आहे की घरोघरी म्हणजेच नगरपालिकेने 10-15 घरांसाठी जो एरिया दिलेला आहे तो एरिया त्या ठिकाणी नगरपालिकेची गाडी जाणार आणि त्या ठिकाणी तिकडच्या लोकांनी तो कचरा आणून दिलेला पाहिजे. नगरपालिकेने जर नगरपालिकेच्या एरियात 10,000-15,000 घरं असतील तर त्या प्रत्येक घरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उंबऱ्यावरती जाऊन त्यांचा दरवाजा ठोठून कचरा आणायचा नाहीये. त्या अधिनियमात असं म्हटलेलं आहे की प्रत्येक एरियामध्ये नगरपालिकेने जो पॉइंट ठरवलेला आहे त्या पॉइंटवरती जाऊन तो कचरा त्यांनी उचलायचा आहे. आणि मी अतिशय अगदी आत्मविश्वासानं सांगते की मी सभापती झाल्यापासून आम्ही सत्तारूढ नगरसेवक आमच्या अध्यक्ष मॅडम या नगरपालिकेत आल्यापासून हे कचऱ्याचं स्कॅनिंगचं जे काही आहे ते अगदी व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. त्या प्रत्येक एरियात आमच्या नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या या जात आहेत हे मी अगदी ठामपणे सांगू शकते, कारण त्याला साक्षीदार मी स्वतः आहे. आणि आज अशा पद्धतीने स्कॅनिंगला पॉइंट आहेत. 97.47% आमच्या नगरपालिकेच्या गाड्यांचं स्कॅनिंग हे होतं आहे. आणि हे फक्त मी तोंडावरती सांगत नाहीये, तर हे वस्तुस्थिती आहे. त्या स्कॅनिंगचा चार्ट प्रत्येक दिवशीचा हा घेतला जातो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की पाणी पुरवठा योजना. पाणी पुरवठा योजना ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं कामकाज चालू आहे. कुठेही त्या कामकाजामध्ये प्रशासनाचा काहीतरी गोष्टी असतील तर ते अडथळा कुठेही नाही. आणि जे काही अडथळे आहेत ते आम्ही 8 महिने आल्यानंतर अगदी सक्षमपणे तिथे उभं राहून येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला, प्रशासनाला येणाऱ्या अडथळ्या हे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज ओव्हरऑल जर बघितलं तर मालवण शहरातल्या आता नवीन आलेल्या बॉडीवरती हे विरोधक हवे तसे ताशेरे ओढतायत. आज त्यांच्याच पक्षाचे जे माजी नगराध्यक्ष होते ते गेली 2.5 वर्ष या संपूर्ण प्रशासनावरती ताशेरे ओढत होते, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. शेवटी त्यांना कंटाळून आमच्या निलेश राणे साहेबांच्या अगदी अभ्यास वृत्तीला बघून त्यांना आमच्याकडे इकडे प्रवेश करावा लागला आणि आज ते आमच्या नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक आहेत. जर हे विरोध करणारे विरोधक जर या मोठेपणाच्या गोष्टी आम्हाला सांगत असतील तर जे माजी नगराध्यक्ष आज तुमच्याकडे होते हे त्यावेळेच्या तुमच्याच पक्षाचे नगराध्यक्ष होते, परंतु ते ज्या काही सत्य गोष्टी सांगत होते त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलात. त्यामुळेच त्यांना आता शिंदे गटात प्रवेश करावा लागला आणि आज त्यांचं काम तेवढं चांगलं होतं म्हणूनच त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून या नगरपालिकेत घेतलं गेलं. त्यानंतर भुयारी गटार योजना. भुयारी गटार योजना ही काल जन्माला आलेली योजना नाही आहे. भुयारी गटार योजनेला जी मागची 10 वर्ष गेली तेव्हा या योजनेच्या वेळेला आदरणीय आमदार वैभव नाईक हे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते आणि तेव्हा मग भुयारी गटार योजना का नाही झाली? मग आज आम्ही 8 महिने झालेत, आमचे आमदार येऊन 1.5 वर्ष झाली आणि आजच तुम्हाला भुयारी गटार योजनेबद्दल एवढं प्रेम होतू जाते. भुयारी गटार योजना व्हावी ही फक्त लोकप्रतिनिधींची इच्छा नाहीये, तर मालवणातल्या प्रत्येक जनतेची इच्छा आहे की भुयारी गटार योजना ही व्हायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने आमच्या आदरणीय आमदार साहेबांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु जे विद्यमान सदस्य आज सांगतायत की भुयारी गटार योजना ही होत नाहीये, तिचं कामच होणार नाही, पण मला परत तोच सवाल त्यांना विचारायचा आहे की गेल्या मागच्या 5 वर्षात तुमच्या मातोश्री या नगरपालिकेच्या नगरसेविका होत्या, मग त्यांचं भुयारी गटार योजनेसाठी काय योगदान आहे? हा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे. गेली 8 महिने आम्ही कुठेतरी सुशिक्षित सगळे नगरसेवक आहोत, त्यामुळे एकोप्यानं काम होईल म्हणून आम्ही शांत होतो. ही बोलायची वेळ आज आमच्यावरती पण येता कामा नाही होती, कारण मालवण हे विरोधाने सुधारणार नाही. आपण एकत्र पद्धतीने काम केलं तर ते सुधारणार आहे, पण विरोधाला विरोध करायचा
म्हणून जर अशा पद्धतीने ताशेरे आमच्यावरती ओढले जात असतील तर आमचा नगराध्यक्ष जनतेनं बसवलेला आहे, आमच्यावरती विश्वास आहे, म्हणून सगळ्या नगरसेवकांना सुद्धा आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे. विरोधाला विरोध करायचा असेल तर तो योग्य पद्धतीनं करा, पण कुठेतरी नको ते आरोप आमच्यावरती करायचे आहेत. म्हणून जर तुम्ही आमच्यावरती विरोध करत असाल, आमच्या प्रत्येक ठरावांना तुम्ही अशा पद्धतीनं हे करत असाल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. 8 महिने आम्ही प्रयत्न केला की तुम्ही कुठेतरी आम्हाला सहकार्य कराल का. सहकार्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करत नाही, पण मालवण शहर हे कुठेतरी जगाच्या कानाकोपऱ्यात आज नावारूपाला येते आणि त्याचा काळीमा लावण्याचं काम हे विरोधी पक्षातले नगरसेवक करतायत. आज तुम्हाला जर वाटत असेल की मालवण स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे तर आमच्यावरती आरोप करण्या अगोदरच तुम्ही तुमच्या प्रभागात तुमचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही म्हणताय की कचरा उचलला जात नाही, ही तुमची नामुष्की आहे. जर तुम्ही तुमच्या जनतेला जर आव्हान केलं की तुम्ही तुमच्या जनतेला सांगितलं की हा कचरा तुम्ही तुमच्या परड्यात ठेवा, रस्त्यावरती टाकू नका, जेव्हा आमच्या नगरपालिकेची गाडी येईल तेव्हा तो कचरा उचलला जाईल, तर रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग पडणारच नाही. पण तुम्हाला फक्त स्टंटबाजी करायची आहे आणि आपल्या मालवण शहराचं आणि आपल्या मालवण नगरपालिकेचं नाव खराब करायचंय आणि हे लोकप्रतिनिधी म्हणून बिलकुल त्यांना शोभत नाहीये. ते जर लोकप्रतिनिधी असतील, त्यांना जर चांगलं आपलं नाव करायचं असेल तर त्यांनी सहकार्याच्या भावनेतनं मालवण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की आजपर्यंत होऊ घातलेल्या ज्या काही योजना होत्या त्यात भुयारी गटार योजना आहे. भुयारी गटार योजनेच्या कितीतरी मशिनरी या सडून फुकट गेल्यात. जेव्हा या सडून फुकट गेल्यात तेव्हा त्यांच्याबद्दल त्यांना कधीच पुळका आला नाही. आज कितीतरी लाखाच्या मशिनरी या सडल्यात. त्यावेळेला आज गेली 1.5 वर्ष आणि गेली 8 महिने शिंदे गटाचे आमदार किंवा शिंदे गटाचे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत, पण त्याच्या अगोदर मी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगते की विरोधी पक्षाचे जे आज बोंबाबोंब करतायत त्यांचे आमदार इथे लोकप्रतिनिधी होते, मग त्यांनी त्यावेळेला का आवाज उठवला नाही. त्या पैशाची जेव्हा माती झाली, त्या माती झालेल्या पैशाला कारणीभूत फक्त वैभव नाईक आणि त्यावेळेचे जे आता बोंब मारतायत नगरसेवक त्यांच्या मातोश्री सुद्धा आहेत. त्यानंतर दुसरा महत्वाचा विषय की मागच्या आठवड्यात त्यांनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विषय केला. त्यानंतर त्यांनी अशाच सगळ्या जनतेचा नको ते गैरसमज पसरून त्यांनी नगरपालिकेत त्यांना घेऊन आले. तेव्हाही मला त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्ही तुमची स्टंटबाजी करताना सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका. जे आरक्षणास तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं पडलं ते आरक्षण ते म्हणतायत की तुम्ही ते आरक्षण का घालवलं नाही. हो, पण ते आरक्षण घालवण्यासाठी तुमच्या आई सुद्धा त्यावेळेला नगरसेविका होत्या. त्यामुळे आरक्षण तिथलं उठावं म्हणून तुम्ही सुद्धा प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं होतं. फक्त माझी स्टंटबाजी मला मोठं व्हायचंय म्हणून नको ते आरोप आमच्या पक्षावरती केलेले आम्ही खपवून घेणार नाही. त्यानंतर मगाशीच आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं की सफाई कर्मचाऱ्यांची निवासस्थानं, आज सफाई कर्मचाऱ्यांची निवासस्थानं ही सुद्धा वैभव नाईक यांच्या काळातच होऊ घेतलेली हे संकुल होतं. आज तुम्ही मला सांगा, या त्यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या 2.5 वर्षाच्या 4 वर्षाच्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे माझ्या सफाई कर्मचाऱ्यांना आज वाऱ्यावरती राहावं लागतंय. याला जबाबदार कोण. आज आम्हाला निवडून येऊन 8 महिने झालेत. आमच्या जनतेनं आज आमच्या नगराध्यक्षांच्या विश्वासानं इथे बसवलेलं आहे. ते विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही आमच्या आमदारांच्या मार्गदर्शनाने चांगल्या पद्धतीनं काम करणार आहोत. पण गेल्या 4 वर्षात ज्या पद्धतीनं प्रशासनानं मालवण शहराचं आणि मालवण वासियांचं नुकसान केलंय त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न माझाही त्या विरोधकांना आहे. जर प्रशासन 4 वर्ष काहीच करू शकत नाहीये आणि 8 महिने आलेल्या नगरसेवकांना जर तुम्ही असे भडीमार प्रश्न विचारत असाल तर मग तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठे होते. ज्या वेळेला प्रशासन या पद्धतीच्या या चुका करत होते आणि त्यावेळेला आमचे आमदार हे कुठेही सत्तेत नव्हते. आमचे आमदार सत्तेत येऊन फक्त 1.5 वर्ष झाली आहेत, पण हे वैभव नाईक त्यांच्या पक्षाचे आमदार हे गेल्या 4 वर्षात या ठिकाणी होते आणि हे प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारभार करत असताना त्यावेळी वैभव नाईक यांनी या प्रशासनाला का जाब विचारला नाही. मी तर असं म्हणेन की आज मालवण शहरात जे काही नुकसान आमचं झालेलं आहे नागरिकांचं, या सगळ्याला मी अगदी जाणीवपूर्वक सांगते की त्यावेळेचे आमदार जबाबदार आहेत. आज 1.5 वर्ष नाही झालं, आम्ही आमच्या आमदारांना आज आम्हाला 8 महिने झाले नाहीत या ठिकाणी येऊन तर 22 कोटीचा निधी
आमच्या पक्षाचे आदरणीय निलेशजी नारायणराव राणे या आमदारांनी आमच्या या मालवण शहराला दिलेले आहेत. मग असं सगळं असताना मालवण शहर कुठेतरी जगाच्या कानाकोपऱ्यात चांगलं आम्ही नेण्याचा प्रयत्न करत असताना हे जे काही विचित्र वृत्तीची माणसं आहेत ती फक्त स्वतःची स्टंटबाजी करताना एआयचा व्हिडिओ करायचा आणि तो जनलोकांमध्ये फिरवायचा हे कितपत योग्य आहे? आणि मालवणची जनता ही शून्य आहे. मालवणच्या जनतेला या काही गोष्टी सांगायची गरज नाही. तुम्ही उपोषण करा आणि कुठलाही कायदे करा. आम्ही आमच्या जनतेने जो आमच्यावरती विश्वास दिला आहे तो आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने अगदी सत्यात उतरवणारच आहोत. आज असंख्य प्रश्न आहेत. भाजी मार्केट ही सुद्धा मला वाटतं आमदार वैभव नाईकांच्या काळातलीच योजना आहे. त्यानंतर मल्टीपर्पज हॉल, अशा कितीतरी गोष्टी आहेत. कचऱ्याच्या मशिनरी, आज मी आरोग्य सभापती म्हणून आवर्जून सांगते की ज्या कचऱ्याच्या मशिनरी होत्या ह्या गेल्या 3-4 वर्षात मला वाटतं अक्षरशः सडून गेल्यात. त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार जेव्हा प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देत नव्हतं तेव्हा त्यावेळेच्या आमदारांनी या गोष्टी करून घेणं फार गरजेचं होतं, परंतु त्याकडे दुर्लक्ष केला गेला. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही नगरसेवक झालो, आमच्या आमदारांच्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणल्यात. त्यानंतर आमदारांनी आम्हाला नवीन मशिनरी सुद्धा हातात दिलेल्या आहेत. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट, जेव्हा मी सभापती झाले तेव्हा ज्या वेळेला मी डम्पिंग ग्राउंडला गेले तेव्हा मला हे निदर्शनास आलं की तिथे असलेला ट्रान्सफॉर्मर, तिथे चालणाऱ्या मशिनरींसाठी तो ट्रान्सफॉर्मर हा कमी क्षमतेचा आहे. आज मला वाटतं गेल्या 4 वर्षात प्रशासन असेल, पण त्याच्या अगोदरच्या काळात सगळे नगरसेवक होते, सगळ्या गोष्टी होत्या, पण तिथे मशिनरी चालण्यासाठी तेवढ्या कॅपॅसिटीचा जर ट्रान्सफॉर्मर नसेल तर त्या मशिनरी चालू शकणार नाही. ही त्रुट कोणाच्याच लक्षात आली नाही. मग जेव्हा ही आम्ही निदर्शनास आमच्या आमदारांची आणून दिली त्यावेळेला आमच्या आमदारांनी एक नवीन ट्रान्सफॉर्मर हा फक्त आणि फक्त डम्पिंग ग्राउंडच्या मशिनरींसाठीच असेल यासाठी आम्हाला मंजूर करून दिला आणि येत्या 1-2 महिन्यात तो तिकडे चालू होईल. अशा असंख्य त्रुटी आहेत ज्या मागच्या काळातल्या आमदारांमुळे, मी परत जबाबदारीने सांगते, मागच्या काळातल्या आमदारांमुळे आम्हाला सहन करावे लागतायत. आणि आमच्या मालवण शहराचं नुकसान हे त्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. आणि आज चोराच्या उलट्या बोंबा म्हणून त्यांचे नगरसेवक आमच्यावरतीच ताशेरे ओढतायत. हे न समजणे इतकी मालवणची जनता दूधखुडी नाही. आज भाजी मार्केटचा प्रश्न आहे. आज भाजी मार्केट हे सुद्धा आमदार वैभव नाईक यांच्याच काळातलं आहे. आज ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आमचे आमदार खरोखरच प्रयत्न करतात आणि आमचं सगळ्यांचं त्यांना सहकार्य आहे. पण भाजी मार्केट ही जी इमारत आहे ही वैभव नाईकांच्या काळात रखडलेली इमारत आहे. मग त्यांनी का त्याच्यावरती काय केलं नाही? आणि आज त्यांचे नगरसेवक आम्हाला विचारतात की भाजी मार्केट झालं नाही कसं, होत नाही कसं. पण माझा एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या आमदारांना आधी विचारा आणि तुम्ही आत्मपरीक्षण करा की आपल्या आमदारांच्या वेळात रखडलेली कामं आज तुम्ही आमच्या डोक्यावर मारताय. आणि मला खात्री आहे की रखडलेली ही सगळी कामं आमचे आमदार निलेश नारायणराव राणे हे पूर्ण करणारच आहेत, यात तीळ मात्रही शंका नाही. परंतु चोऱ्याच्या उलट्या बोंबा करून तुम्ही जर आम्हाला वेठीस धरत असाल तर तोडीस तोड उत्तर हे फक्त शाब्दिक नाही, आमच्या कृतीतनं आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर परत एकदा मी तपस्वी मयेकर यांना आवर्जून सांगते की स्वतःच्या घरात लोकप्रतिनिधी असताना आपल्या आईनं काय केलं याचं आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही तुमच्या आईने केलेल्या चुका इथे आज चव्हाट्यावरती मांडताय. जर माझ्या घरात लोकप्रतिनिधी असेल त्याच्या नाकर्तेपणाचं तुम्ही आज सगळीकडे भांडार मांडून ठेवलेलं आहे आणि तुम्ही आज तुम्हाला मोठं करण्यासाठी नको त्या गोष्टी करून आम्हाला वेठीस धरताय. आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय की आता सत्तेतले नगरसेवक नगराध्यक्ष भ्रष्टाचारी आहेत. आम्ही कोणता भ्रष्टाचार केला हा त्यांनी आम्हाला सिद्ध करून दाखवावा. ज्या वेळेला मत्स्यालयाचा निधी हा आमदार वैभव नाईकां यांच्यामुळे मागे गेला हे जेव्हा आमच्या पक्षाच्या स्वीकृत नगरसेवकांनी सांगितलं त्यावेळी स्वीकृत नगरसेवक त्यावेळेचे माजी नगराध्यक्ष यांच्या व्हिडिओ क्लिप सगळीकडे व्हायरल केल्यात. हे करून तुम्ही काय मिळवलं? तुम्हाला क्षणिक मोठेपणा मिळाली असेल, पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत या चुकीच्याच गोष्टी आहेत. आणि मी परत सांगते, मालवणची जनता ही शून्य आहे. तुम्ही कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलात तरी मालवणची जनता हे कधीही चुकीच्या गैरसमजांना आणि चुकीच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आज त्यांनी मत्स्यालयाचा निधी हा वैभव नाईकांच्या नाकर्तेपणामुळे मागे गेला.
हे त्यांनी जेव्हा सभागृहात सांगितलं तेव्हा तुम्ही आमच्या महेश कांदळकरांचे व्हिडिओ व्हायरल केले. यातनं तुम्ही काय मिळवलं? आज महेश कांदळकर सारख्या व्यक्तीला जनता पहिल्यापासून ओळखते, त्यामुळे चुकीच्या गोष्टीच्या तुम्ही कुठल्याही गोष्टी केलात तरी जनता त्याला बरी पडणार नाही. मी परत एकदा सांगते, आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्या अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करा. आमच्यावरती नको नको ते आरोप करण्या अगोदर स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून काय केलं पाहिजे याची जाणीव स्वतःला करून घ्या. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला लोकांच्या नजरेत उतरायचं असेल तर अशा पद्धतीची कामं जर तुम्ही केलात तर जनता तुम्हाला घरात बसवणार. आणि ह्या चुकीच्या गोष्टी झाल्यात म्हणूनच मागच्या 10 वर्षात ही काही करू शकली नाहीत, म्हणून यांना जनतेने घरात बसवलं आणि आमच्या आमदार निलेशराव राणे साहेबांना परत जनतेने आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे. आणि पुढच्या 10-15 वर्षात आमदार निलेश राणे साहेब हेच लोकप्रतिनिधी म्हणून या विभागाचे असणार आहेत. गेल्या 10 वर्षात तुम्ही काही करू शकलात नाहीत आणि त्याची पोचपावती तुम्हाला त्या जनतेनं दिलेली आहे. त्यामुळे लोकांवरती आरोप करण्या अगोदर आपण काय केलं नाही, आपण कुठे कमी पडलो याची जबाबदारीने त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि तपस्वी मयेकरांना माझा एक सल्ला आहे, मी सुद्धा त्यांच्याच वयाची आहे, मी त्यांना अगदी मैत्रीत्वाचा सल्ला देते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना AI चे व्हिडिओ करून जे काही जनलोकांमध्ये आमच्याविषयी गैरसमज पसरवताय ते करण्यापेक्षा खरोखरच तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून या मालवण शहरात वावरायचं असेल तर स्वतःमध्ये बदल करा. नाहीतर गेल्या 10 वर्षात जे झालं त्यांना जसं लोकांनी घरात बसवलं तसं तुम्हाला सुद्धा ही जनता घरात बसवेल. कारण हे मी आवर्जून त्यांना सांगते आणि त्यांचं नाव घेऊन सांगते, कारण ते सभागृहात सुद्धा ज्या पद्धतीने दंगा घालतात, सभागृहाच्या बाहेर सुद्धा जे ते आमच्याविषयी काही गैरसमज पसरवतायत असे AI चे व्हिडिओ करून, या सगळ्या गोष्टी फार चुकीच्या आहेत. 8 महिने आम्ही सगळेजण गप्प होतो की कुठेतरी याच्यावरती तोडगा निघेल, पण याच्या पुढचा प्रत्येक दिवस आणि त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट याला प्रत्युत्तर दिलं गेलं जाणारच आहे. कारण 8 महिने आम्ही कुठेतरी आमच्या मालवण शहराची, आमच्या मालवण नगरपालिकेची अब्रू कुठेतरी रस्त्यावरती काढणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. पण मालवण नगर परिषद हे आमचं मंदिर आहे आणि या मंदिराचे जर पावित्र्य कुठलाही नगरसेवक आमच्यावरती ताशेरे उडवून, जो जनतेने आमचा नगराध्यक्ष दिलाय त्यांच्यावरती ताशेरे उडवून जर असं पद्धतीने करत असेल तर प्रत्येक वेळी त्याला चोख प्रत्युत्तर हे दिलंच गेलं जाईल. त्यामुळे ह्याच्या पुढे आमच्यावरती एक बोट दाखवताना मी विरोधी पक्षातल्या प्रत्येक नगरसेवकाला परत सांगतेय की आमच्यावरती चुकीचं बोट दाखवत असताना, आम्ही भ्रष्टाचारी असू, आम्ही पैसा खाल्लेला असू, आम्ही चुकीची कामं केलेली असतील तर तुम्ही ती सिद्ध करा. आम्ही 1 वेळा नाही 10 वेळा माफी मागू, एका ह्याच्यात आम्ही राजीनामा देऊ आणि या मंदिरातनं बाहेर जाऊ. परंतु जर आम्ही अशा कुठल्याही गोष्टी न केलेल्या असताना तुम्ही जर आमच्यावरती खोटे आरोप केलेले असतील तर ते याच्या पुढे कधीही खपवून घेतले जाणार नाही. आज आमचे आमदार आदरणीय निलेश राणे साहेब हे आपल्या मतदारसंघासाठी काय करतायत ही जनता आपल्या डोळ्याने बघतीये. आज आमच्या आमदारांनी 22 कोटीचा निधी जर 8 महिन्यात आपल्या मालवण शहराला दिलेला असेल तर उरलेली जी 4.5 वर्ष आहेत त्या वर्षात या मालवणचं नक्कीच नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे यात ती मात्र शंका नाही. परंतु हे करत असताना जर आम्हाला कोणी विरोध केला, हे करत असताना आम्हाला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या वेळेला त्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं जाईल.